नमस्कार मित्रांनो, आज 17 जून लपंडाव मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आणि कान्हाने सखीची मोठी अशी फोटो फ्रेम बनवली आहे. सरकारचा फोटो खाली उतरून त्या जागी सखीचा फोटो सखी आणि कान्हा लावणार आहे. पण त्यासाठी एक कॉम्पिटिशन ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे पाणीपुरी खायची. आपल्या बायकांची तर फेवरेटच. पण बघा मित्रांनो, काय होतं यामध्ये एक ट्विस्ट आहे. ही मनस्विनी सखीच्या पाणीमध्ये पाणीपुरीचं पाणी असतं ना, त्यामध्ये झोपेच्या गोळ्या घालणार आहे. पण होतं त्या उलटच. यावेळी मनस्विनीने टाकलेला डाव तिच्यावरच उलटणार आहे. तर बघूया मित्रांनो, आजचा भाग खूप भारी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो सखी आणि कान्हाची धमाकेदार एंट्री झाल्यावर. कान्हा आता दोघांच्या खोलीत येतो आणि सगळे जुने आठवणी तो आठवत असतो, स्माइल करत असतो. तर तितक्यात तिथे आता सखी येते. आल्याबरोबर एक कानाखाली ठेवून देते कबीरच्या. आणि आपल्याला वाटत होतं तेच कारण आहे. सखी आता कान्हाला म्हणते, मला किस करायची हिम्मत कशी झाली तुझी? मला कमरेला धरून ओरडच कसं तू? मी बायको नाहीये तुझी. हे सगळं एक नाटक आहे, नाटक. माझं ध्येय साध्य करण्यासाठी केलेलं एक नाटक. मित्रांनो, आता इथे खूप मोठं सिक्रेट रिव्हील होतं. म्हणजे आता हे सखी आणि कान्हा जगासाठी नवरा बायको असणार आहे. सखी आता कान्हाला म्हणते, या सगळ्यासाठी तुला काय अट घातली होती मी, लक्षात आहे? कान्हाला वाईट वाटतं, पण तरी सुद्धा सखी म्हणते, नाही, माझा नवरा नाहीये, त्यामुळे माझ्यावर कुठलाच हक्क दाखवायचा नाही. तुझी बायको नाहीये म्हणून हक्कही दाखवू नकोस आणि मला पुन्हा पुन्हा हे सांगायला लावू नकोस. मी हे तुला शेवटचं सांगतेय. आणि मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं. जेव्हा सखी कान्हाच्या घरी गेली होती त्याचीच मागणी घालायला, तेव्हा सखीने म्हटलं होतं की एक अट आहे माझी आणि माझ्या सगळ्या अटी तुला मान्य कराव्या लागतील. तेव्हा कान्हाने विचारलं असतं की काय अट आहे. सखीने म्हटलं असतं की मी राजलक्ष्मी मॅडम कडे तुला मागायला आली आहे. या मागचं माझं कारण स्पष्टच आहे. हे सगळं मी तुझ्यावरच्या प्रेमापोटी करत आहे, याचा गैरसमज करून घेऊ नकोस. माझं एक ध्येय आहे, हे सगळं त्यासाठी सुरू आहे. त्यामुळे फक्त या मिशनसाठी आपण पार्टनर आहोत, की तुझा आणि माझा काही संबंध नसणार आहे. आता असं समज की सरकारला संपवण्यासाठी आपण एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग करतोय, प्रॅक्टिकल पार्टनरशिप करतोय असं समज. आपण कामत बंगल्यावर जाऊ तेव्हा तिथे सगळ्यांसाठी आपण नवरा बायको असू. बेडरूम मध्ये गेल्यावर आपल्यात कुठलाच संबंध नसणार आहे. आपण दोघे तितकेच परके असू, पौर्णिमेचा आणि अमावस्येचा चंद्र, असं सखीने आधीच कान्हाला सांगितलं असतं. आणि म्हटलं असतं की तुला जर ही अट मान्य आहे तरच आपण पुढे जाऊया. तर तिथे काय होतं, तेव्हा मातर निघून जातात. त्यांची डील करून झाली असते. पण कान्हाने सखीला तेव्हा म्हटलं असतं, कसं आहे ना, तुम्हाला ह्युमन सायकोलॉजी सांगतो. पण आपल्या मनाला जितकं जास्त बजावत असतो की नाही हे नाही करायचं, एवढंच आपलं मन ती गोष्ट करण्यासाठी धडपडत असते. तर तुमच्याबद्दल मला जे वाटतं ते वाटतं. तुमच्याबद्दलचं माझ्या मनातलं प्रेम मी कमी नाही करू शकत ना. भले तुम्ही प्रतिसाद द्या, त्याला नका देऊ, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न करत राहणार. या सगळ्या प्रकरणात तुम्ही मला तुमचा पार्टनर समजा, पण मी स्वतःला तुमचा नवरा, तुमचा सखा, तुमचा कान्हा आणि हाफ चड्डी समजत राहणार. तर तिथे आता अपर्णा पण असते आणि ती पण हसते. पण आता सखी तेव्हा म्हटलं, म्हणजे सखीने तेव्हा म्हटलं असतं की आय एम व्हेरी सिरियस कबीर. तुला असं वाटत असेल की हे शब्दांचे खेळ करून तू मला फसवशील, इम्प्रेस करशील आणि मी लगेच ऐकेल, असं होणार नाहीये. गेले ते दिवस आणि आता मुद्द्याचं बोल. तर तेव्हा कान्हाने सखीला म्हटलं असतं की ठीक आहे, मला तुमची अट मान्य आहे. आणि मित्रांनो, आता प्रेझेंट मध्ये तर सखी काय करते, यांचं बोलणं बाहेर जाऊ नये म्हणून पटकन दारसं बंद करते. बघत राहा, पुढे मज्जा सुद्धा येणार आहे आपल्याला. तर आता सखीने कान्हाला म्हणते, सन्हा फक्त एका मिशनसाठी एकत्र आलेत, त्यासाठी मी एक अटही घातली होती की नाही? आज माझ्या जवळ याची हिंमत तू केली आहेस, यापुढे असं धाडस करू नकोस. बघा, सखी असं म्हणून निघणारच असते, पण कान्हाने तिला थांबवलं असतं आणि म्हटलं असतं, आधी माझं ऐकून तर घ्या. मी तुम्हाला किस केला आणि तुम्ही बदल्यात माझ्यावर हात उचललात. आपल्याला कान्हाचा गाल दिसतो आणि त्याचा गाल लाल झाला असतो, त्याला खूप जोरात मारलं असतं म्हणून. तर आता कान्हा म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, एक गोष्ट लिहून घ्या. तर कान्हा सखीला चॅलेंज करतो आणि म्हणतो, ज्या गालावर तुम्ही आता हात उचललात ना, त्याच गालावर तुम्ही स्वतःहून किस कराल. ज्या गालावर वळ उमटलेत त्याच गालावर लिपस्टिक उमटेल. शब्द आहे हा कबीर किर्लोस्करचा. आणि कान्हा खूपच सिरियस असतो. त्यावर आता सखी म्हणते, इन युअर ड्रीम्स. आधी जर असं झालंही असेल तर असं समज की कदाचित तेव्हा मला समज नव्हती, इनोसंटली झालं असेल सगळं, पण तू आणि सरकार सारख्या लोकांनी माझे डोळे उघडलेत. त्यामुळे आता जे काही बोललायस ना तू, हे सगळं नाहीच होणार आहे. मी तुला कधीच किस करणार नाहीये. त्यावर आता कान्हा उत्तर देतो, कराल. लाईक आय सेड, ह्युमन सायकोलॉजी.
तर बघा मित्रांनो काय होतं, अचानक दरवाजाचा आवाज येतो, कोणीतरी नॉक करत असतं. आणि आता खूपच मजा येणार आहे. तर दरवाजा उघडायच्या आधी कान्हा त्याचा हात पुढे करतो आणि सखीला म्हणतो पार्टनर. तर आता सखीला चीड येते आणि सखी म्हणते हात ठेवून येस पार्टनर. कान्हा आता त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, किरण आणि जान्हवी असतात. त्या दोघांनी सखी आणि कान्हाचे बॅग्स आणले असतात, सामान भरून असतं त्यात. आतमध्ये आल्याबरोबर कान्हा म्हणतो या या, सामान घेऊन आलेत का? त्यावर आता जान्हवी सखी आणि कान्हाला म्हणते काय मग आल्या आल्या दाराला कडी? एकदम फास्ट आहे, चांगलीच प्रगती झालेली दिसतीये. आता जान्हवी मुद्दामच चिडवत असते. ती दोघांना म्हणते एकदम एक्सप्रेस हायवेच. त्यावर आता कान्हा म्हणतो जान्हवीला काय ना आम्ही अनुशेष भरून काढलाय, बॅकलॉग. जान्हवी म्हणते ओ असं आहे का? आता सखी काय करते, हळूच अशी कान्हाला बुक्क्या मारते तिच्या खांद्यावर आणि म्हणते सगळंच सांगायला पाहिजे का तुला? त्यावर आता किरण सखीला म्हणतो नाही नाही नाही, आम्हाला इंटरेस्ट पण नाही आहे सगळं ऐकण्यात, चालू दे तुमचं. आता मात्र किरणचं लक्ष जातं कान्हाच्या गालाकडे. आता किरण म्हणतो ते एक्सप्रेस हायवे वगैरे समजलं, पण काय रे कान्हा तुझा गाल का लाल झालाय? सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहतात. कान्हा आता हसतो आणि म्हणतो कसा रे तू? वाटलंच किरण, ज्या नजरेतनं हे काही सुटायचं नाही हा, तूच माझा खरा मित्र. आणि दोघी आता हसू लागतात. सखी पण हसत असते हा. आणि काय होतं, कान्हा आता सखीकडे बघतो आणि म्हणतो हसताय काय? उत्तर द्या तुम्हीच त्यांना. कान्हा बरोबर आता सखीवर फिरवतो गोष्ट. सखी म्हणते मी? सखी आता त्याआधी मनात विचार करते की जर या दोघांना खरं सांगितलं की मी कान्हाला कानाखाली मारली आहे, किरण आणि जान्हवीला लगेच संशय येईल. काय बोलू याचा विचार आता सखी करत असते. म्हणजे या दोघांनी किरण आणि जान्हवी पासून पण लपवलंय सगळं. तर आता काय होतं, सखी विचार करत असते आणि कान्हा म्हणतो सटकण. सखी आता अशी घाबरतच कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो सटकण उत्तर द्या त्यांना. सखी आता कान्हाकडे रागातच बघते डोळे काढून आणि मग ते उत्तर देते. तर सखी काय करते, कान्हाच्या जवळ येते आणि कान्हाचा असा हात पकडते आणि म्हणते नवरा बायकोचे काही सिक्रेट्स असतात. आणि सखी कान्हाच्या खांद्यावरती अशी डोकं सुद्धा ठेवते आणि म्हणते सगळंच नसते हा सांगायचं, लाजण्याची वगैरे ती ऍक्टिंग पण करते. जान्हवी म्हणते सगळे कुठे आहे ते, आम्हीच तर आहोत ना, सांग सखी बिनधास्त सांग. कान्हा सुद्धा म्हणतो, टोमणा मारतो सखीला, सांगा सांगा. सखी थोडी दूर होते आणि म्हणते काय झालं ना ते, याने सगळ्यांसमोर खाली मला किस केलं आणि मग रूम मध्ये आल्यावर ना हा रिटर्न मागत होता. आता सखी लाजण्याची खूपच ऍक्टिंग करते. म्हणते म्हणून मग दिलं मी त्याला रिटर्न गिफ्ट. मग सखी टोन बदलते आणि कान्हाला म्हणते सटकण. खूपच मजा आली या सीन मध्ये. तर आता जान्हवी मध्ये आता किरण म्हणतो तसं काय ना, वसुली करण्यात पटाईत आहे माझा दोस्त. तर आता सखी पण म्हणते हो ना. त्यानंतर पाठ थोपटतो हा जो किरण आहे त्याची कान्हाची आणि म्हणतो शाब्बास कबीर शाब्बास. तर आता कान्हा सिरियसली म्हणतो अजून जरा उशिरा दार ठोठावलं असतं ना तर दुसरा गाल पण लाल झाला असता माझा. असा हसतो पण. आता जान्हवी म्हणते अच्छा लवकर आलोत का आम्ही? तर कान्हा म्हणतो नाही, वेडेत आलात अगदी वेडेत आलात. असं सगळं नाटक वगैरे लपवाछपवी सुरू असते, लपंडाव सुरू असतो. आणि मग काय होतं, आता किरण म्हणतो असो तुमच्या दोघांची अशीच एकी असू द्या म्हणजे सरकार पळणार ही लवकरच. सखी आता सिरियस होते आणि म्हणते हो त्याचसाठी आम्ही परत आलो या घरात. तर मी तिची सगळी मनमानी बंद करणार, तिच्या प्रत्येक हुकुमाला मी चॅलेंज करणार, तिचा माज उतरवणार. सगळ्यात पहिले तर तिचा तो फोटो उतरवेन. आणि तसं होतं सुद्धा. तर बघा मित्रांनो काय होतं, रात्रीची वेळ झाली असते. सखी आणि कान्हा फ्रेश होतात, कपडे वगैरे चेंज करतात आणि मग आपल्याला अचानक दाखवलं जातं, डायरेक्ट तो सीन दाखवलाय की कान्हा मनस्विनीचा भिंतीवरचा मोठाच्या मोठा फोटो खाली उतरवत असतो. इथे आता ही मनस्विनी येते आणि कान्हाला म्हणते स्टॉप, माझ्या फोटोला टच जरी केलास ना तुझा हात मी तोडून टाकेन. तर तिथे ऑलमोस्ट सगळेच हजर असतात घरचे. तर सखी सगळ्यांसमोर मनस्विनीला म्हणते बाप रे, इथे ऑलमोस्ट तुमचे हात दगडाखाली आहेत, काय तुम्ही दुसऱ्यांचा हात तोडणार? तर मनस्विनी म्हणते दगडाखाली आणि माझा हात विसरलीयस का? मला बोलण्याच्या कंडिशन मध्ये तरी आहेस का ग तू? जरा जाऊन आरशात बघ स्वतःला, दिसेल मग. गरीब बिंडोक बिचारी मुलगी, ती स्वतःच्या आईला वाचवू शकली नाही आणि खोट्या आईला खरं मानून तिच्यावर प्रेम करत राहिली. ते आता गौतम नसतो. तर आता ही मनस्विनी म्हणते तुला अक्कल शिकवायला ना तुझा बाप होता ना तुझी आई. त्यानंतर ही मनस्विनी मुद्दामच टोमणा मारते आणि सखीला म्हणते उप्स, खरी आई काय ग, आज माझ्या समोर उभी राहून मला म्हणजे सरकारला चॅलेंज करतेय. आता ही जी सरकार आहे ती सखीला म्हणते छोटासा दगड न उचलणाऱ्या माणसाने पर्वत हलवण्याच्या गोष्टी करू नये. पण आता कान्हा सरकारला उत्तर देतो आणि म्हणतो ज्यांनी खोटे मुखवटे घातलेत ना आरशावर बोलूच नये.
असं आहे ना सरकार, हा जो काही तुमचा पर्वत आहे ना तो खोट्याच्या आधारावर उभा आहे, त्यामुळे त्यालाच झडकवायला सखी मॅडम एकट्याच पुरेशा आहेत. कान्हा आता अनाऊन्स करतो आणि सगळ्यांसमोर म्हणतो, असो आता हा फोटो काढून हे नवीन फोटो लावण्याची वेळ आली आहे. तर बघूया हा फोटो कोणाचा असणार आहे. कान्हा म्हणतो मनस्विनीला, नाही कळलं का? कान्हा असा शिट्टी वाजवतो. शिट्टी वाजवल्यावर दोन माणसं येतात, एक मोठाच्या मोठा फोटो फ्रेम घेऊन, त्यावर असा लाल कपडा टाकला असतो. तर हे दोन माणसं फोटो भिंतीला असं लागून ठेवून देतात आणि चालले जातात. तर नंदा विचारते, अगं बया हे काय आहे? सखी आता स्माइल करते आणि सगळेच आता पाहू लागतात. कान्हा त्या फोटो फ्रेम वरचा लाल कपडा असा ओढतो. हे सगळेच हैराण राहतात पाहून. त्या फोटोमध्ये, फोटो फ्रेम मध्ये आता सखीचा फोटो असतो. सोफावर बसलेली सखी आणि एकदम रुबाबदार तिचा लुक पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. सखीने आता पहिला दणका सरकारला दिलाय पहिल्याच दिवशी. तर आता सगळं हे बघून नंदा म्हणते, काय गो बया? हळूच आवाजात सरकारला म्हणते, ही तर पोरगी धक्क्यावर धक्के द्यायला लागलीये, काहीतरी लवकरच करायला पाहिजे. तर ही पोरगी मातीत मिसळून टाकायला सुद्धा कमी करायची नाही, कळलं का? तर कान्हा म्हणतो, आज सरकारचा फोटो उतरवून त्या जागी सखी मॅडमचा फोटो लागणार आहे. तर कान्हा मुद्दामच मनस्विनीला चिडवतो आणि म्हणतो, चला आता हा वरचा फोटो काढून हा फोटो लावूया तिथे. तर ही मनस्विनी एकदम बावरते कान्हावर आणि म्हणते, काय मी इथे असताना मी हे होऊ देणार नाहीये. त्यावर कान्हा उत्तर देतो, काय ना सरकार, आम्हाला अडवण्या इतकी ताकद तुमच्यात नाहीच आहे आता. ही मनस्विनी कान्हाच्या अंगावर जाते आणि म्हणते, ट्राय कर. आपल्याला माहितीये कान्हा तर घाबरतच नाही आधीपासूनच, पण आता कान्हा म्हणतो, आज नको, आज मला जरा कंटाळाच आलाय, उद्या ट्राय करू का? आज मला हा फोटो बदलायचाय. त्यावर ही मनस्विनी म्हणते, नाही. आता सखीच्या डोक्यात एक प्लॅन येतो. सखी म्हणते, बरं मी काय म्हणते, आपण आहे ना एक गेम खेळूया. इतकाच प्रॉब्लेम असेल तर, आणि जो विनर असेल त्याचा फोटो वर तिथे भिंतीवर लागेल आणि जो हरेल त्याचा फोटो भिंती बाहेर जाईल. त्यावर कान्हा हो म्हणतो आणि हसतो. पण ही मनस्विनी म्हणते, नॉट अगेन. तेजस्विनी असताना असे फालतू गेम्स आपण खेळलो आहेत, कॅरम, सापशिडी, चमचा लिंबू, काय ते. पुन्हा असे फालतू खेळ खेळण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. पण आता कान्हा मुद्दामच म्हणतो, घाबरलात वाटतं. मग आता कान्हा मुद्दाम या नंदाला म्हणतो, काय हो नंदा मावशी, तुम्ही लहानपणी तुम्ही शिकवलं नाहीत का हे खेळ खेळायला? ज्या मनस्विनीला उप सॉरी सरकारला, त्यावर आता ही नंदा बोलतेच, असं कसं? तिला सगळे खेळ येतात, लहानपणापासून ती सगळेच खेळ खेळतीये. लहानपणी तर खेळ खेळायची पण आणि जिंकायची पण. पण आता यामुळे मनस्विनी पहा नंदा सोबत नंतर काय करणार आहे. तर आता इथे काय होतं, ही नंदा म्हणते, काय ग तू? तर त्यावर कान्हा पण म्हणतो, हो का, मुद्दामच करतो तो. आणि नंदा म्हणते, काय गो हे मनस्विनी, या लहान पोरांना तू सहजच हरवशील, खेळ बिंदास. आणि मित्रांनो, आपल्याला समजतं की सखी आणि कान्हाचा हा एक प्लॅन असतो. कान्हा सखीला असा डोळा मारतो. आता ही मनस्विनी नंदाकडे रागातच बघते आणि मग सखीला म्हणते, काय खेळ आहे? सखी आता कान्हाला म्हणते, पाणीपुरीचा सेटअप करायला सांग रे. तर परशु आणि मीनाक्षीला आश्चर्यच वाटतं. सखी म्हणते, माझ्यात आणि या सरकारमध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन होणार आहे. जी जास्तीत जास्त पाणीपुरी खाईल ती जिंकेल. हे जी जिंकेल तिचाच फोटो या भिंतीवर असेल. त्यावर आता ही मनस्विनी रिॲक्ट करते आणि म्हणते, मला वाटलं थोडी अक्कल आहे तुझ्यात, पण नाही, एका सेकंदात माझा भ्रम तू नाहीसा केलाय. त्या असल्या फालतू खेळाचा तूच विचार केला असशील, हो ना? वर कान्हा म्हणतो, फालतू? काय सगळा खेळ फालतू आहे? मनस्विनी म्हणते, येस. तर कान्हा ट्रिगर करतो मुद्दामच आणि मनस्विनीला म्हणतो, जर तुमचं असं म्हणणंच आहे की हे सगळं फालतूपणा चाललंय आणि खेळ सुद्धा फालतूच आहे, मग हा खेळ जिंकून दाखवा. त्यावर ही मनस्विनी म्हणते, जिंकून दाखवा, ऑलरेडी मी जिंकलीये. मनस्विनी सखीकडे बघते आणि म्हणते, पण जे हरणार आहे आपण त्यांच्याबद्दल बोलूयात. मी आता मनस्विनी डिक्लेअर करते आणि म्हणते, जो ही कॉम्पिटिशन हरेल त्याच्या फोटोवर पाणीपुरीची चटणी टाकण्यात येईल आणि तो फोटो बंगल्याच्या बाहेर फेकून देण्यात येईल. आहे हिम्मत तर कर कॉम्पिटिशन. त्यावर आता सखी म्हणते, ओके. हे सखी कान्हाला म्हणते, कबीर पाणीपुरीचं सामान आणायला सांग रे. या खेळात सरकारला हरवायला मज्जाच येणार आहे. मनस्विनीचा फोटो बाहेर फेकून देण्यात येणार आहे, खूपच मज्जा येईल. पण आता मनस्विनी म्हणते सखीला, खेळात कोण जिंकेल कोण हरेल हे तर खेळ संपल्यावर कळेलच. वेट अँड वॉच. सखी म्हणते, आय एम वेटिंग. बघा मित्रांनो, इथे आता एकदम सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं आता ह्या खोलीत आलाय मनस्विनी आणि नंदा. मनस्विनी नंदाचा गळा पकडते आणि म्हणते, समजत नाही का ग तुला? काय गरज असते ग पुढे पुढे करायची? तुझी जीभ जास्तच चालते, दाखवतेच. आता ही नंदा म्हणते, सोड ग माझा गळा सोड. ही मनस्विनी गळा सोडते. नंदाला ठसका लागतो आणि नंदा म्हणते, बाई आहेस की कोण आहेस ग तू?
आणि आता ही नंदा तिची मान अशी गोल फिरवून बघते, सगळं व्यवस्थित आहे की नाही. नंदा म्हणते हाय हाय. ए बाई, उद्या पैसे मिळाल्यानंतर ताट मांडणी चालायचंय मला. आणि बघा मित्रांनो काय होतं, ही मनस्विनी नंदाला म्हणते यापुढे मला सल्ले द्यायचे नाहीत, कळलं तुला. तर आणि असं म्हणून ही मनस्विनी तिच्या खुर्चीत बसते. नंदा येते आणि तिची ऍक्टिंग करत म्हणते तिच्या समोर, कळलं तुला. अगं काय ग, तू स्वतःला एवढी सरकार समजतेस, तुझी एवढी हिंमत, माझ्यासारख्या म्हातारीचा पण गळा दाबतेस. काय ग एवढंसा तो पाणीपुरीचा खेळ खेळायला काय चाललंय. काय ग एवढूशा त्या पाणीपुरीने तुझा काय तो डाएट फाईट मोडणार आहे का, खेळून टाकायचं. त्यावर ही मनस्विनी म्हणते त्याची काळजी करू नकोस, माझ्या खेळाचे परिणाम वेगळे असतात. माझ्या खेळात जो हरतो ना त्याचा जीव जातो. आणि त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती नंदाला म्हणते त्या सखीची चरबी आज मी उतरवणार. तिला काय वाटलं ती मला सहज हरू शकते. आज नाही तिला तिची जागा दाखवली ना तर तू बघच. घरात मी तिची मनमानी चालूच देणार नाहीये. घरात फक्त एकच वाघीण आणि ती मी आहे. त्यावर नंदा अशी मस्त हसते मनस्विनीच्या सपोर्टमध्ये. पण इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं सखी, कान्हा, परशू आणि मीनाक्षी सखीच्या खोलीत असतात. आणि सखी म्हणत असते सगळ्यांना ती जर का वाघीण असेल तर मी दुर्गा आहे, तिला माझं रौद्र रूप दिसेलच, इनफॅक्ट मीच तिला ते दाखवून देईल. बरं आता कान्हा म्हणतो अर्थात प्रश्नच नाहीये, पण मला तुमच्यात हा बदल झालेला खूपच आवडलाय. कान्हा आता सखीला नेहमी सपोर्ट करत असतो. पण बघा इथे काय होतं, परशू या म्हणजे सखीला म्हणतो बरोबर आहे, पण सखी उत्साहाच्या भरात तू अशी कोणतीच चूक करू नकोस आणि तुझ्या जीवावर बेतेन. कदाचित सखीने प्लॅन सांगितला असतो या दोघांना, परशू आणि मीनाक्षीला. त्यावर आता मीनाक्षी पण म्हणते हो सखी, अगं शेवटी ती सरकार आहे, तिचा ठाम लागणं अवघडच. सखी तिच्या क्रोधाचा अंत बघू नकोस. परशू सजेस्ट करतो आणि सखीला म्हणतो त्यापेक्षा असं बघणं, असं समोक्षानं मिटवता येईल का सगळं, असं बघणं काहीतरी. आणि मीनाक्षी पण म्हणते हो सखी हे बरोबर बोलतायत, ग शेवटी जीव महत्वाचा आहे, स्वतःच्या जीवाशी का खेळायचं. मित्रांनो आता सखी आणि कान्हाचा खूप मोठा प्लॅन दिसतो इथे. त्यावर आता सखी म्हणते काका काकू मला कळतंय, काळजी करताय माझी. जर अन्याय सहन करत बसणारा तो सहन करत बसला तर अन्याय करणारा कधीच थांबत नाही, तो करत राहतो. आणि मग जो अन्याय सहन करतो त्याला या सगळ्याची सवय लागते. तर प्लीज तुम्ही याची सवय करून घेऊ नका. त्यानंतर आता परशूचा हात सखी तिच्या हातात घेते आणि म्हणते काका अरे स्वतःकडे बघ, तू काय होतास आणि काय झालास, अजून किती दिवस सहन करणार आहेस. मीनाक्षी म्हणते तुझं बरोबर आहे, पण समोर कोण उभं आहे ते तरी बघ. त्यावर परशू सखीला म्हणतो मीनाक्षी बरोबर बोलतेय सखी, इथे आम्ही तुला एकदम असा पाठिंबा नाही दर्शवू शकत सध्या. आम्ही तुझ्या सोबतच आहोत, पण तू जे काही करशील ते विचारपूर्वक कर. सरकार शांत बसणार नाहीये. तुला काय वाटतंय आज ती सरळ मार्गाने जिंकेल. सखी आणि कान्हाला आता जरा टेन्शन येतं, एकमेकांकडे पाहू लागतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनी नंदाला म्हणत असते सरळ मार्गाने जिंकता येतं यावर माझा विश्वासच नाहीये. काय ना प्रेमात युद्धात सगळंच माफ असतं, सरकार काहीही करू शकते. आजचा बालिश खेळ सुद्धा मीच जिंकणार. मग हरल्यावर सखीचा फोटो आणि तिची अवस्था दोन्ही खराब करणार. नंदा म्हणते ए बाई मी अडाणी, ज्यात आता माझं वय झालंय, तू जे काही बोलतेस ना कोड्यात ते मला काही समजत नाही, माझ्या डोक्यात काही शिरत नाही, तू स्पष्ट सांग मला. बघा मित्रांनो आता ही मनस्विनी तिच्या ड्रॉवर मधल्या स्लीपिंग पिल्स काढते, ज्या झोपेच्या गोळ्या असतात ते. आणि ती बॉटल मनस्विनी नंदाला दाखवत सांगते ह्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या सखीच्या न कळत त्या पाणीपुरीच्या चटणीत टाकायच्यात. नंदा म्हणते मी, तर मनस्विनी म्हणते हो प्रॉपर्टीत हिस्सा हवाय ना. ही नंदा म्हणते हो तो तर मला पाहिजेच. आणि नंदा लगेच तयार होते. खरं तर तिची इच्छा नसते हे सगळं करायची, पण ती करतेच. आता ही नंदा हळूच अशी उतरत येते जेवण्यावरून, इकडे तिकडे पाहू लागते. तर हॉलमध्ये कोणीच नसतं, पाणीपुरीचं वगैरे सगळं रेडी असतं खाली. ही नंदा गपचूप झोपेच्या गोळ्या सखीच्या पाणीपुरीच्या चटणीत टाकते आणि मिक्स करते. पण समोर आता ट्विस्ट आहे. ही आता नंदा म्हणते सखीच्या ज्या चटणीत थोड्या तर टाकल्या बाई, आता ही सखी इथेच बसली म्हणजे झालं. तर नंदाने तिचं काम केलं असतं. आणि मग थोड्याच वेळाने सगळेजण हजर होतात. परशू आणि मीनाक्षी घाबरत असतात. ही मनस्विनीला माहिती असतं की कोणत्या याच्या झोपेच्या गोळ्या मिक्स केल्यात, त्यामुळे ती दुसऱ्या जागी बसायला जाते. आणि मग लेट स्टार्ट. कान्हा म्हणतो 1 मिनिट, तुम्ही इथे बसणार, सखी मॅडम तिथे बसणार, हे काय फिक्स होतं का आधीच. हो हा गेम आहे, मग आता कोण कुठे बसणार हे सुद्धा ठरवावं लागेल आपल्याला. तर मनस्विनी म्हणते काय स्टुपिडिटी आहे ही. सखी म्हणते काय सरकार कबीर बरोबर तर बोलतोय. ते सखी मनस्विनीला मुद्दामच म्हणते तुम्ही खरंच घाबरलात, या खेळातही दुसरं काहीतरी करताय, लपंडाव खेळत आहे. आता नंदा थोडी घाबरतेच. कान्हा म्हणतो एक काम करू,
पण एक टॉस उडू आणि मग डिसाईड करू. जो जिंकेल तो ठरवेल कुठे बसायचं ते. हा, त्यासाठी मी स्पेशल कॉइन सुद्धा घेऊन आलोय. आणि आता सगळ्यांना तो कॉइन दाखवतो. एका बाजूला सरकार लिहिलं असतं आणि दुसऱ्या बाजूने सखी असं लिहिलं असतं. तर सखी ऍक्टिंग करते आणि म्हणते, वाव काय कमाल डोकं लावलंय. वाव कबीर, एकदम प्रोफेशनल. हा खेळ खेळायला अजून मजा येईल. आता मनस्विनीला जरा भीती वाटते. मनस्विनी मनात म्हणते, जर सखी जिंकली तिने माझी खुर्ची निवडायला नको, म्हणजे झालं. आता कान्हाच्या लक्षात येतं. कान्हा म्हणतो, टेन्शन बिन्शन आलंय का सरकार. मनस्विनी कान्हाला म्हणते, टॉस उडव. कान्हा आता तसंच करतो. कान्हा आता सगळ्यांसमोर टॉस उडवतो आणि बघा मित्रांनो, सखी जिंकते. कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्ही जिंकलात. मनस्विनी म्हणते, मला दाखव आधी. कान्हा आता दाखवतो, हे बघा सखी. परशु आणि मीनाक्षी खुश होतात आणि कान्हा तर सखीला येऊन साईडला अशी मिठीच मारतो, साईड हक करतो. तर सखी कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, अरे मिशन मिशन. तर सखी सुद्धा आता हसते. आणि बघा मित्रांनो, ही नंदा तिच्या मनात म्हणते, या मनस्विनीवर सरकारवरच गोळी घातलेली चटणी खायची वेळ आली पाहिजे. मेली कुठली, साधं मला घालून पाडून बोलत असते. नंदा आता मनस्विनीकडे रागातच बघते आणि पुढे आता नंदा मनात म्हणते, हिची तडपड बघायला खूपच मज्जा येईल. कान्हा आता सखीला विचारतो, चला तर मग सखी मॅडम सांगा तुम्हाला कुठे बसायचंय. सखी आता विचार करते आणि म्हणते, मी थांब कबीर. ते सरकारला सुद्धा काहीतरी जिंकण्याचा आनंद मिळायला हवा. सखी आता कॉइन असं फिरवते आणि सरकार असं ठेवते टेबलवर. म्हणजे ज्या कॉइनच्या बाजूला सरकार लिहिलं असतं ते ती समोर ठेवते. सखी म्हणते, हा टॉस तर मी जिंकली आहे, मी चान्स देते तुम्हाला, तुम्ही ठरवा कुठे बसायचंय तुम्हाला. आता मनस्विनी मनात विचार करत असते, इच्छा मोठेपणा इच्छा सांगाशी येणार आहे, अंगाशी नाही पोटाशी येणार आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत सखी आणि मनस्विनीमध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन सुरू होते. दोघेही पटापट पाणीपुरी खात असतात आणि मग मध्येच सखीला ठसका लागणार. तर मित्रांनो, असा होता आजचा भाग. उद्याच्या भागात आपण हे सगळं पाहणार आहोत, पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. कारण सखी आणि कान्हाने सुद्धा खूप मोठा प्लॅन केलाय आणि सखीने रिस्क घेतली आहे खूप मोठी. ते आपल्याला उद्या कळेलच. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कोणाकोणाला पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे हे बघून ते पण सांगा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.